कर्जत तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी माणगावतर्फे वरेडी गणातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की मी अपक्ष म्हणून रिंगणात असलो तरी माझ्या पाठीशी सामान्य जनतेचा आणि मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी 100% निवडून येईल असा मला ठाम विश्वास आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सर्वप्रथम नमस्कार सर. आज अपक्ष फॉर्म मी माणगाव पंचायत समिती गणामधून सर्वसाधारण पुरुष या जागेवरती अपक्ष फॉर्म मी आज दाखल केला आणि आता अर्ज तर बघा आणि तो काय परत करण्यासाठी का कशासाठी असं नाही. मी 100% उमेदवार आहे आणि 100% मला यश येईल असं मला अंदाज आहे. कारण बऱ्याच वर्ष अनेक वर्षापासून म्हणजे माझे वडील पण 25 वर्षापासून 25-30 वर्षापासून त्याच्यानंतर मी पण आम्ही जनसंपर्कामध्ये असतो. सुखादुःखात प्रत्येकाच्या कोणत्याही याच्यामध्ये आम्ही सहभाग असतो आमचा आणि अनेक प्रकारच्या विकास कामांच्या मध्ये पण आम्ही विकास कामं केली. आमच्या आदिवासी वाड्यांचा भाग असतील किंवा माझा पंचायत समिती पूर्ण वार्ड असेल, कोगळे असेल, तुमचा दैवळी ग्रामपंचायत असेल, माणगाव ग्राम, म्हणजे प्रत्येक माणसासोबत आपले एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्या संबंधाच्या आधारेच मी अपक्ष फॉर्म भरणार. त्या पक्षाकडून आपल्याला अपेक्षा होती का? ऍक्च्युली मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याकडे पण मागणी केली होती. मी पण त्यांना आपली अर्ज दिला होता की बाबा मी पण इच्छुक आहे. पण आणि मी इच्छुक त्याला कारण पण सांगितलं होतं का सर्वसाधारण जर सीट आहे आणि मग त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजे एखादा जनरल कोणच नाही, जनरल माणूस कोणच नसेल तर मग ओबीसीला तुम्ही जर चान्स देत असेल तर मग एससीला एखादी चान्स द्या. तर एससी असा विषय आहे हा तालुक्यामध्ये कधीच आरक्षण पडत नाही लवकर. तो आता ही एक संधी आहे आमच्या एखाद्या दलित कार्यकर्त्याला तुम्ही जर चान्स दिली तर आम्ही त्याचं सोनं करू. पण त्यांनी न दिल्या कारणाने मी अपक्ष फॉर्म बघ जनतेचा कसं पाठिंबा आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलं ना की माझा जनसंपर्क अतिशय प्रत्येक माणसाची माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत प्रत्येक गावामध्ये आणि 100% जनता योग्य तो न्याय देईलच. ही निवडणूक मी 100% जिंकणार, पण जिंकून आल्यानंतर पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असणार आणि याच पक्षासाठी मदत करणार. जय महाराष्ट्र.